हॅलो हाय फ्रेंड्स, कसे सर्व मस्त ना. मी पण एकदम मस्त आहे. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर मी गुरुपौर्णिमा निमित्त बनवणार आहे 1 किलो पोळ्यांचा स्वयंपाक. तर आता किती वाजले मी तुम्हाला दाखवते. सकाळचे वाजलेत 6:30 वाजलेले आहेत. शंभू इथं झोपलेला आहे. त्याचा आवरायचं आहे कारण त्याला शाळेत पाठवायचं आहे. 8:30ला रिक्षा येणार आहे. तोपर्यंत मी थोडंफार उरकते. शंभू झोपलेला आहे, त्याला घेऊन आता खाली जाणार आहे आणि स्वयंपाक आहे खाली करणार आहे. आणि मंदिरात बघा गाणी लावलेली, मंदिर धुवायचं चाललेलं आहे. दिसत नाही बॅकच्या कॅमेऱ्यांना. हे बघा मंदिरात लावलीत गाणी, मंदिराची साफसफाई चाललेली आहे. तर इथे घेतलंय पीठ मळायला. इथे चहा कोली 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 उतू गेली. तर हे एवढं पीठ मळून झाले. तर आत्ता मंदिरामध्ये चालली आहे सकाळी 7ची आरती आणि माझा चालला इथं स्वयंपाक. मी बनवल्या शंभूच्या डब्यासाठी छोटे छोटे पुऱ्या. तेल उकळते, मेथीची भाजी झाली आणि इथे ठेवले पाणी, डाळ टाकली. इथे ठेवलंय भात. दोन मिनिटं मिष्टी आली. ओ बा, ओ शंभू उरक पटपट चल, शाळेत जायचंय, शाळेत जायचं. चला हो, आले आले, चल आले बेटा, चल. काय शंभूची चालली आहे तयारी. तर मग अशी कुकरमध्ये डाळ टाकली होती, तर ती शिजली आहे आणि पाणी नव्हतं आमटी करायला. तर या मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम केलं आणि पुन्हा डाळ टाकली आहे. तर डाळ बघा एकदम छान अशी झाली आहे. इथं मेथीची भाजी झाली आणि शंभूची डब्याच्या पुऱ्या झाल्यात. छोट्या छोट्या पुऱ्या केलेल्या आहेत. आणि आता शंभूचा आवडता शंभू आहे बाथरूममध्ये, त्याला आवाज देतोय. तर इथे झाला आहे शंभूचा आणि मिष्टीचा डब्बा तयार. शंभूचा डब्बा बॅगेत ठेव, ठेव तुझ्या बॅगेत डब्बा ठेव. चेन लाव. बॉटल, पाण्याची बॉटल. मिष्टी करते अभ्यास. मिष्टी तुझी बॉटल घे, ठेव. डब्बा मिष्टी फ्रूट घेणार आहे दुकानातून. दे मिष्टीला असंच, ती फ्रूट घेणार आहे दुकानातून. मिष्टी फ्रूट घे बरं का, दे तिला डब्बा. ॲप्पल घेणार, ॲप्पल. तुला पण पाहिजे? बर मिष्टी धर, ठेव. आणि दुकानात गेलं घे ॲप्पल. थांबतो, ठेवतोय. पुढं ठेव. खाऊ असू दे, खाऊ दे. तुला घेते. अभ्यास करते. ते आता डाळ एकदम छान असं शिजली आहे. तर मी आता हे पाणी काढून घेते.
तर आता घरात सगळीकडे पसारा आहे, तर तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका, कारण की पोळ्यांचा स्वयंपाक चाललेला आहे. आणि ते पाणी मी आता चांगलं काढून घेतलेलं आहे. आणि आता इथे हे पुरण म्हणजे डाळ वाटून घेते अजून, आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे. तिथं भजीचं पीठ सुद्धा मिक्स करून ठेवलेलं आहे. आता ही डाळ फोडून घेते अशी एक, हे बघा अशी फोडून घेते. त्यानंतर मग त्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे. मिष्टीला डब्याला घेऊन जायचंय कलिंगड. चांगलं लागतंय का? खाऊन बघा, खाऊन बघ मग देते, नाही तर दुसरं काय तरी खाऊन बघ. आणि डब्यानंतर आणते मी चपाती भाजीचा 12 वाजता. चांगलं लागते. देऊ का मग? काटे संकट घेऊन जाते, बिया काढून खा. आता मला वेळ नाही बिया काढायला. मम्मी शंभू बघ. शंभू, तुला पाहिजे कलिंगड? देऊ का कलिंगड? देऊ का तुला कलिंगड? नको? बस का मिस्टी एवढं? बस. बिया काढून खा. हा. बस बस. झालं मिष्टीचा टिफिन तयार. धरा. ते करते मी आमटीची तयारी. तिथे कांदा टाकलाय शिजायला, तिथे खोबरं भाजायला टाकलेलं आहे, काळं खोबरं. आणि ते पुरण व्हायला आले. ओ बाळा, पळत नाही जायचं, चालत जायचं. घाल पटकन. पळू नको. बाय कर. बाय. पळू नको. बाय. मिष्टी इकडे तू, मिष्टी इकडे, त्याला जाऊ दे. हा बाय. चिडका कांदा, मिष्टी चिडका कांदा नको. हा जा मिष्टी, थांब, जाऊ दे, जा. रडका तो. हात नको पकडू, जाऊ दे, रडू नको, पडशील. शंभू बाय. मस्ती नुसती मस्ती पाहिजे दोघांना. मुलांचे डबे झालेत आणि ते गेले शाळेत, आणि मी आता राहिलेलं स्वयंपाक उरकणार आहे. मिष्टीला 12 वाजता डबा घेऊन जाणार आहे, कारण की आत्ता त्याचा क्लास असतो, त्यामुळे मी फक्त फ्रूट देते सकाळी, आणि 12 वाजता डब्बा घेऊन जाते. तर इथं पुरणचं पण बघा होत आलेलं आहे. 5 मिनिटात होऊन जाईल. कांदे पण शिजले. आता फक्त आमटी राहिले आणि पुरण करायचं राहिले, आणि मग घरातला पसारा उरकायचा. 8:30 वाजलेले आहेत, आणि मुलांची रिक्षा 8:30ला जाते. करेक्ट 8:30ला दोन्ही मुलं बाहेर गेलेली आहेत. इथे स्वामींची पूजा झालेली आहे, आणि इकडे महालक्ष्मी देवीची, अन्नपूर्णा देवीची पण पूजा झालेली आहे. मी पाट्यावर वाटते सुंठ आणि विलायची. तर इथे झाले सुंठ आणि विलायची दोन्ही एकत्र वाटलेलं आहे मी, आणि आता हे मी पुरणात टाकणार आहे. सुंठ आणि विलायचीची पावडर. मसाला वाटून झालेला आहे, आणि मी आता करायला घेते आमटी. कढीपत्ता कालच आणून ठेवला होता ताजा. तेल गरम झाले, जिरे, मोहरी,
हा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला, हळद आणि हे वाटण खोबरं कांदा आलं लसूण. टोमॅटो नाही टाकत मी. मीठ, हा आहे घरी बनवलेला गरम मसाला. मसाल्याला तेल सुटेपर्यंत मी ना किचन साफ करते. म्हणजे हे बेसिंगमध्ये जी भांडी पडलेली आहे, ही भांडी आहे ती घासून घेते. तर हे बघा भांडी घासून झाली आहे आणि हा मसाला पण छान असा शिजलेला आहे, तेल सुटलेलं आहे. तर यात मी टाकते तर हे आमटीचं जे काढलेलं, डाळीचं पाणी जे काढलेलं होतं ते. आता हे थोडंसं घट्ट आहे, त्याच्यात थोडं पाणी टाकते आणि मग तर ही कापली कोथिंबीर ती टाकते आमटीमध्ये. आमटी होईपर्यंत आता मी इथं वाटून घेते पुरण वाटून घेते. एका हातात मोबाईल असल्यामुळे मला व्हिडिओ बनवता येत नाही आहे. कारण की मिष्टी गेली आता शाळेत, त्यामुळे व्हिडिओ बनवायला इथं कोण नाही आहे. तर आता हे मी पुरण वाटून घेते आणि वाटून झालं तर मला दाखवते. हे मी असे ग्लासने वाटत असते, पेल्यानं. तर हे बघा एवढं संपूर्ण पुरण संपलेलं आहे, वाटून घेतलेलं आहे इथं मी. हे बघा एकदम क्लीन, काहीच शिल्लक नाही आहे. ते एवढं 1 किलोचं पुरण तयार झालेलं आहे. आमटी पण झाली आहे. आता मी करायला घेणार आहे नैवेद्य. ते झाले भजी. तर आता माझे संपूर्ण नैवेद्य होत आलेले आहेत. एकूण 30 बनवलेले आहेत आणि आता फक्त ते भरायचे. हा शेवटचा 30वा. हे नंतर थोड्या वेळाने करू.
आता घेणार आहे मी नैवेद्य भरायला. ही आहे मेथीची भाजी, आहे भात. भात लावून झालेला आहे. आता मेथीची भाजी. आणि आता मी करते आमटी वाढते.
भज्जी. हा 2 मिनिटं. पूजा झाली आहे का? आलेच 2 मिनिट. गुळवणी नाही केली मी. आमच्यात दूध आणि पोळी खातात त्यामुळे. तर हे संपूर्ण नैवेद्य तयार झालेले आहेत. आणि किती वाजले मी दाखवते आता तुम्हाला घड्याळात. 11:15 वाजलेले आहेत. 11:15 वाजलेले आहेत. आमचं घड्याळ 5 मिनिटं पुढे आहे. तर 11:15 पर्यंत संपूर्ण माझा नैवेद्य तयार झालेला आहे. आणि आता मी चालली आहे मंदिरामध्ये. तर हे बघा एवढे नैवेद्य तयार झालेत. 30-31 आहेत. हा मोठे देवाच्या पुढे ते तिथेच राहू दे. आमटी ते कालवली नाही मी, तशीच राहू दे. ठीक आहे. आधी ना ताटाच्या खाली स्वस्तिक काढा. कसलं ओरडतंय बकरं. हा कोणत्या गणपतीला उडू का? इथं पण स्वस्तिक वर स्वस्तिक काढलेलंच ऑलरेडी. काढलेलंच आहे. शाळेत नाही गेला का? शाळेत का सुट्टी? सुट्टी आहे. खायचं का काय? पलीकडून द्यायला पाहिजे. घरातल्या देवांना नैवेद्य दाखवलेला आहे. ते स्वामींना तुळशीला दाखवलेलं आहे. तर संपूर्ण नैवेद्य झालेला आहे. आणि आता मी घरातल्यांसाठी बनवते पोळ्या आणि मिष्टीच्या डब्यासाठी चपाती. खूप उशीर झालेला आहे. 11:15 वाजलेला आहे. मला 11:30 वाजता घर सोडायचं.
वाव आहे ग पोळी किती छान फुगली. फुगली पण आणि फुटली पण. उशीर झालाय खूप. सहा पोळ्या केल्या. मिष्टीच्या डब्याच्या चपात्या. चपात्या हे झाले. मिष्टीच्या डब्याला चपात्या पोळ्या केल्या. 6 पोळ्या केलेल्या आहेत. आणि किती वाजले? 11:30 वाजलेत. आणि मला आता सोडायचं घर. आता मी चालली शंभूला घ्यायला. किचन बघा सगळं आवरलंय. भांडी घासून झाली आहे. आणि आता इथे मिष्टीचा टिफिन पॅक करते. आणि आता मी माझ्या आवडून चालली शाळेत. पावणे 12 वाजले. मी चालली आता मुलांच्या शाळेत. मिष्टीला डबा घेतलेला आहे आणि शंभूला शाळेतून घ्यायचं. खूप उशीर झाला. शंभूची शाळा पावणे 12ला सुटते. तर आता मी रिक्षातून खाली उतरली आहे आणि पटपट चालली आहे आता शंभूच्या शाळेत. कारण की शाळा पावणे 12ला सुटली आहे आणि मी घरातच पावणे 12ला होते. तर शाळेत पोचायला 15 मिनटं लागतं. 12 वाजले. ए शंभू काय झालं? काय झालं? काय झालं? लाल 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 कसं झालं हे? लाल 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 असं करू ते करू. कुठे चालला तू? कुठे चालला? अभ्यास करायला? अभ्यास करायला चालला? डबा खाल्ला का? डबा खाल्ला? बोल काय केलं? काय केलं? चपाती दिली होती मी. चपाती दिली होती नाही. काय दिलं होतं? काय दिलं होतं? पुरी. पुरी आधी वरती आहे. काय म्हणणार? जात जात आज चल आज चल आज चल आज चल 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 आज गो बाय. आता चालले मी मिष्टीच्या शाळेत. आता शंभूला थेरपीला बसून मी चालले मिष्टीच्या शाळेत. समोर आहे मिष्टीची शाळा. तर आता मिष्टीला डब्बा दिलाय. इथे एकाच ठिकाणी 2 शाळा भरतात. फक्त मुलींची शाळा आहे आणि शंभूच्या इथे फक्त मुलांची शाळा आहे. तर आता मी मिष्टीला डब्बा दिलाय आणि पुन्हा चालली आहे शंभूच्या शाळेत. त्याला थेरपीला बसवलं. तिथे जाऊन थांबते. तर आत्ता वाजले 1:15 आणि शंभूची थेरपी झाली असेल. मी आता चालली शंभूला घ्यायला. चला शंभूची थेरपी झाली. आता आम्ही चालले घरी. चला चल. पाऊस पडला. पाऊस
पडला ना तुला लागेल. चल इकडे. नको तोडू फुल. चल. कोणत्या रंगाचे फुल? फुल कोणत्या रंगाचे? फुलाचा रंग सांग. पांढरा. कुठे कुठे दाखव. पिवळा, हिरवा, मुंगी. पडशील. पडायचं. चल. गणपती. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. चला तिकडे चल, तिकडे चल. शंभू काय काय आहे ते? ए ग गणपती. गणपती 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 खूप खूप. कुठे साप? साप. हा गणपतीच्या डोक्यावर आहे साप. साप. गणपती बाप्पा. तुला चल पकडला. शी हात नको लाव इकडे. शंभू शी हात नको लाव. कॉफी प्यायला गेलो होतो ना तिथे. काय दाखवते दाखवते गाडी दाखव. गाडी पुढं. ओमडी. चला चला कोंबडी. हा कोंबडी पण आहे. चला 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 घरी. इथं कोंबडी आहे. दोन 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 आहेत. चल घरी चल. बॅग कुठे ठेवली? ओ कोंबडी आपल्याकडे नाही. हे चिमणी बघ, चिमणी बघ पळाली. सीताफळ बघ किती आले आपल्या झाडाला. नको जाऊ पडशील. गेली चिमणी. शंभो चला घरात. पडशील पडशील. आपल्याला कोंबडी नाही. चला घरात चल. चला आत असतील आत. चल उघड. उघड ना. उघड. असं फिरव. हळू 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 हळू. हा कपडे घाल. हात पाय तोंड धुतले ना शंभू? शंभू हात पाय तोंड धुतले? नळ सोडलं असं बोलायचं. पाणी आलं. जेवा. भात भात आणू का? भात. तर इथे मी घेतले आता जेवणासाठी ताट, आमटी, पुरणाची पोळी आणि भात. तर तुम्ही सुद्धा चला माझ्यासोबत जेवायला. तर मग अशी मी शाळेतून घरी आली 2 वाजता आणि त्यानंतर शंभूला चारले, मी खाल्लं आणि त्यानंतर आता मग हे राहिलेलं जे पुरण आहे एवढं आहे तर त्यात मी पोळ्या करून घेते. राहिलेल्या पोळ्या सकाळी थोड्याच केल्या होत्या. सकाळी फक्त 6 केल्या होत्या आणि डब्यासाठी मिष्टीला चपाती बनवली होती. तर राहिलेल्या बाकीच्या पोळ्या बनवते. दुपारची सगळ्यांची जेवणं झालेली आहे आणि आत्ता 4 वाजलेले. तुम्ही हे राहिलेलं पुरण आहे त्याच्या पोळ्या करून घेते.
सफेद बालों को लेकर खुद से बातें नहीं, बस कदर कीजिए। Woodridge Expert Bridge Cream में अगर अब बाल दिखे soft and shiny, Woodridge Expert Bridge Cream। You are ready to go easy, dude? It's a no. My stamina decide my game, not my gender. Let's go. Let me practice one time. You are in the lead. Boost is the secret of our energy. नितेश श्रीवास्तव जी सिर्फ 35 साल की उम्र में अचानक एक बीमारी से चले गए। उनकी टर्म लाइफ इंश्योरेंस के पैसे बच्चों की पढ़ाई और घर खर्च में काम आ सकते हैं। पॉलिसी बाजार में लेंगे और फैमिली का पूरा साथ दिए। पॉलिसी बाजार पे 2 करोड़ का टर्म लाइफ इंश्योरेंस सिर्फ 700 रुपए में से शुरू। बेबी को रैशेस नहीं, क्योंकि थोड़ा सा भी पीलापन नहीं, इसीलिए सिर्फ पैम्पर्स। मतलब कोई कम दाम वाला डायपर, क्योंकि पैम्पर्स में है विटामिन ई और एलो लोशन वाला एंटी रैश ब्लैंकेट जो रखे स्किन को थोड़े से पीलेपन से भी दूर फॉर अप टू 100% रैश फ्री नाइट्स। दात दुखतोय काय हा खा चॉकलेट चॉकलेट खा पोळी एकदम मस्त अशी फुगली आहे किती छान फुगली गोड आता मी बाकीच्या पोळ्या करून घेणार आहे तर फायनली आता संपूर्ण पोळ्या करून झालेल्या आहेत आणि फक्त एवढंसंच पुरण राहिलेलं आहे 2 पोळ्यांचं 2-3 पोळ्यांचं इथे पोळ्या केलेल्या आहेत इथे ठेवल्या बाकीच्या आहेत याच्यामध्ये 15 आहेत ह्या आणि ह्या 4 तर अशा प्रकारे स्वयंपाक झालेला आहे आत्ता वाजत रात्रीचे 10:15 शंभू झोपलाय मिष्टीचा अभ्यास चाललेला आहे आणि हे बघा किचन एकदम क्लीन झालेलं आहे पोळ्यांचा स्वयंपाक संपलेला आहे भांडी घासून झालेली आहे आणि आजची व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट बाय मिष्टीला झोप आली